नासलेल्या दुधापासून आज आपण असा पदार्थ पाहणार आहोत बिना झंझट तयार होईल। तर नासलेल्या दुधापासून पनीर देखील बनते आणि रसगुल्ले देखील बनतात, पण त्याला खूपच झंझट आहे। मग तुम्ही हा पदार्थ नक्की करू शकता नासलेल्या दुधापासून। तर त्यासाठी काय केलेलं आहे, थोडंच नासलेलं दूध आहे माझ्याकडे तर घेतलेलं आहे। दूध जर नासलं असेल ना तर फेकून द्यायची अजिबात इच्छा होत नाही, आणि त्यामध्ये जर जास्त प्रमाणात नासलेलं असेल ना तर मग अजिबातच इच्छा होत नाही आणि त्याचं काय करायचं हेही समजत नाही। मग त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। एका पातेल्यामध्ये जे नासलेलं दूध आहे ना ते काढून घेतलेलं मी। आता ते आपल्याला ना 5 ते 7 मिनिटं आहे ना छान असं उकळवून घ्यायचं आहे। तर असं हलवत छान उकळवून घ्यायचं, मस्त त्याला उकळी काढून घ्यायची बरं का। आता पहा याला एकदम दणकून अशी उकळी आलेली आहे। गॅस आहे ना आपल्याला आता कमी आचेवर करायचं आहे आणि 5 मिनिटं तरी हे छान उकळवून घ्यायचं आहे। तर एकदम हे पाणी ह्याचं जे वरचं दिसतंय ना ते एकदम हिरवं झालं पाहिजे, हिरव्या टाईप इतपत आपल्याला हे जे आहे ना ते उकळवून घ्यायचं आहे। आणि पहा आता मस्त पाणी देखील आहे ना पूर्ण हिरवं झालेलं आहे, हिरव्या टाईप ह्याला रंग आलेला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे जे आहे ना तर एक पातेलं घेतलं आहे, त्यावर मी गाळणी ठेवलेली आहे आणि त्यातून हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला। अतिशय सोपा असा हा पदार्थ आहे बरं का, झटपट तयार होतो, बिना झंझट तयार होतो, अजिबात जास्त कुटाणे नाही आहे। तर आता गाळून घेतलं का, पहा असं गाळून घेतलं। आता वरचं जे आहे ना ते परत पातेल्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये थोडं पाण्याचा अंश राहून द्यायचा। आता हे जे खालचं पाणी आहे ना ते तुम्ही पीठ मळण्यासाठी वापरू शकता बरं का, हे देखील आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे। तर आता इथे पहा थोडं पाणी त्यात ठेवलेलं आहे मी आणि हे टाकून घेतलेलं आहे। आता परत गॅस चालू करायचा आणि आपण ह्यामध्ये ना थोडीशी साखर घालून घेऊयात। तर आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये साखर घालू शकता बरं का। तर मी यामध्ये आता आहे ना साखर घालून घेते। गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमीच आहे आणि आता ही साखर यामध्ये ना पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तर थोडं पाणी यासाठीच यामध्ये ठेवायचं, म्हणजे साखर जी आहे ना ती आपली लवकर विरघळली जाते। साखर विरघळण्यास आता सुरुवात झालेली आहे। आता गॅस बंद करायचा बरं का, एकदा हलवून। चवीसाठी ना अगदी थोडंसं आहे ना मी यामध्ये जायफळ देखील किसून घालते। तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा जायफळाऐवजी तुम्ही वेलची पूड देखील वापरू शकता। जायफळ देखील आता मिक्स करून घ्यायचं यात बरं का आणि लगेच गॅस बंद करून द्यायचा। तर इथे आपला मस्त दुधापासून गोड पदार्थ म्हणजेच याला तुम्ही बर्फी देखील म्हणू शकता तयार आहे। एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर मस्त अशी तयार होते बरं का, आणि आपल्या नासलेल्या दुधाचाही छान वापर होतो, खायलाही खूप गोड लागते, मस्त अशी लागते बरं का। जशी बाहेरची मलाई बर्फी असते ना पहा तशीच लागते सेम बरं का। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, त्याबरोबर जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा। परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल।